नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातलं म्हणजे जेएनयूतलं आंदोलन आता चांगलंच चिघळलंय. एक छोटीशी ठिणगी आता राष्ट्रीय महत्वाचा मुद्दा बनली आहे. संसदेचं आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन बंद पाडण्यासाठी ही ठिणगी आता पुरेशी ठरणार आहे. जेएनयू म्हणजे खरं तर डाव्या मार्क्सवादी विचारसरणीच्या विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा अड्डा हे सत्य आहे. अफजल गुरुला फाशी दिली त्या दिवसाचं औचित्य साधून डाव्या विचारांची मूस असणाऱ्या जेएनयू मध्ये एक आंदोलन झालं. त्या आंदोलनात काही उत्साही किंवा अतिउत्साही विद्यार्थ्यांनी चक्क भारत विरोधी घोषणा दिल्या आणि पाकिस्तान जिंदाबादचे नारे देखील लगावले. हा प्रकार धक्कादायक होता. तेव्हा केंद्रातील भाजप सरकारनं जेएनयू स्टुडंट युनियनचा जो प्रमुख आहे कन्हैया कुमार त्याला देशद्रोहाच्या आरोपाखाली थेट अटक करून जेलमध्ये टाकलं. त्यावरून देशभर आगडोंब मुसळला. जेएनयूतल्या आंदोलनाला लष्कर ए तोयबाचा म्होरक्या हफीज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा करून राजनाथ सिंग यांनी खळबळ उडवून दिली. त्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जेएनयू मधल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यावरून इथं पुन्हा राजकीय वादाचा भडका उडाला. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षाची गरज नाही असा पलटवार राहुल गांधींनी केला. एकीकडे हा राजकीय वाद पेटलाय तर दुसरीकडे जेएनयू मध्ये आंदोलनाला धार आली आहे. पण मुळात विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे भारत विरोधी घोषणाबाजी आणि पाकिस्तान जिंदाबाद हे करणं योग्य आहे? स्टुडंट युनियनचा हा लढा नेमका कशासाठी आहे? अफजल गुरुला शहीद बनवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का? आणि अफजल गुरुचं समर्थन करणारे सुप्रीम कोर्टाचा अवमान करत नाहीयेत का? आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केंद्र सरकारची कृती समर्थनीय आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. देशद्रोहाचं राजकारण. देशद्रोहाचं राजकारण यात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. हर घर में अफजल होंगे, भारत तेरे टुकड़े होंगे. अगर इसको कांग्रेस के उपाध्यक्ष अभिव्यक्ति के आजादी के नाम पर इसका समर्थन करना चाहते हैं तो मैं कांग्रेस पार्टी से पूछना चाहता हूं कि इससे बड़ी देशद्रोह के लिए सबूत क्या हो सकती है जो ये नारे हैं. और आज भी कांग्रेस के कोई प्रवक्ता इस घटना के लिए ना माफी मांग रहे हैं, ना कांग्रेस अध्यक्ष माफी मांग रही है, ना कांग्रेस के उपाध्यक्ष माफी मांग रहे हैं. राहुल गांधींवर ही सडकून टीका केली आहे ती अमित शहांनी. भारत विरोधी घोषणा देणाऱ्या जेएनयू विद्यार्थ्यांची पाठराखण केल्याबद्दल शहांनी हे कोरडे ओढले. या टीकेवर राहुल गांधींनीही जोरदार पलटवार केला. बीजेपी की सरकार क्या करती है? उसको देशद्रोही कहती है और अरेस्ट करती है. तो जहां भी युवा आरएसएस के खिलाफ बोलता है, उनकी विचारधारा के खिलाफ बोलता है, उसे वो कहते हैं ये देशद्रोही है. जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत विरोधी घोषणा आणि त्यावरून जेएनयू स्टुडंट्स युनियनचा प्रमुख कन्हैया कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली झालेली अटक यावरून सध्या जोरदार राजकारण रंगलंय. या आंदोलनाला लष्कर ए तैयबाचा म्होरक्या हाफिज सईदचा पाठिंबा असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्र्यांनी केला होता. तर कम्युनिस्ट नेत्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या कृतीचं दिल्ली पोलीस आयुक्तांनी जोरदार समर्थन केलंय. कन्हैया को गिरफ्तार किया, उससे हमारी बातचीत हुई है और हमारी जो हमें जानकारी प्राप्त करनी थी उससे हमने प्राप्त की है. ये व्यक्ति उस दिन उस मजमे में शामिल था और इसने जो है उसमें स्पीच भी दी थी और उसमें पार्टिसिपेट किया था जहां पर राष्ट्र विरोधी नारे लगाए गए थे और राष्ट्र विरोधी बातें की गई थी. दरम्यान कन्हैया कुमारच्या अटकेच्या निषेधार्थ जेएनयूमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी आंदोलनाचा हत्यार उपसलाय. या प्रकरणी चर्चेनं तोडगा काढावा असं आवाहन कुलगुरूंनी केलंय. We believe that any problem can be solved through discussion. So therefore, I don't see any need for any strikes. जेएनयू मधील वादाचं हे मोहोळ आता नेमकं काय वळण घेणार? देशद्रोही भूमिका घेणाऱ्यांची पाठराखण करण्याचं कारण काय? आणि या राजकीय चिखलफेकीतून काय साध्य होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.
देशद्रोहाचं राजकारण या विषयावरचा हा रिपोर्ट आपण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण. मधू चव्हाण आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मधुजी, आपलं स्वागत. आपल्याबरोबर आहेत प्रवीण मांजलकर, आपलं स्वागत. प्रवीण मांजलकर हे स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र कमिटीचे सदस्य आहेत. तुमचंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक मनीष दाभाडे हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनीषजी, आपलं स्वागत. काँग्रेस पक्षाचे खासदार राजीव सातव हे देखील आपल्याबरोबर आहेत. राजीव सातव, आपलं स्वागत. आणि प्रदीप गावडे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सहमंत्री प्रदीप गावडे हे देखील आपल्या बरोबर आहेत. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो मुद्दा आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता टीव्हीच्या, आणि तो मुद्दा आहे अफजल गुरुला शहीद बनवण्याचं षडयंत्र रचलं जातंय का? अफजल गुरुला शहीद बनवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे का? आपण थेट जाऊया मनीष दाभाडे यांच्याकडे. मनीष दाभाडे हे जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये अध्यक्ष आहेत, प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या संघटनेचे. मनीष दाभाडे, हा जो इव्हेंट ऑर्गनाईज केलेला होता तो इव्हेंट नेमका कोणी ऑर्गनाईज केला होता? बोला. हॅलो, आवाज येतोय माझा? हा, JNU मध्ये एक डेमोक्रॅटिक, हो आता आवाज येतोय. बोला. डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फ्रंट नावाची एक संघटना आहे जे फार निवडक त्याच्यामध्ये विद्यार्थी, जे आपण ज्या इव्हेंट बद्दल बोलताय, ज्या कार्यक्रमाबद्दल बोलताय, ते JNU SU किंवा जे मेन जे JNUचे जे संघटना आहेत वेगळ्या वेगळ्या स्टुडंटचे, त्यांच्या माध्यमाने केलं नव्हतं. जे एक डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फोरम नावाची एक एकदम अतिशय छोटी संस्था आहे, अतिशय मोजक्या लोकांनी, बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी हा एक कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये या घोषणा झालेल्या आहेत. तर जे प्रश्नच नाही की पूर्ण JNU त्याच्या मागे आहे किंवा पूर्ण मला मनीष दाभाडे, मी असा प्रकारचं कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये किंवा JNUच्या प्राध्यापक अध्यक्ष संघटनेनं हे केलं असंही माझा दावा नाहीये. माझा फक्त साधा सवाल होता की हे कोणी ऑर्गनाईज केलंय? तुम्ही सांगितलं की अतिशय छोटी अशा स्वरूपाची ही डेमोक्रॅटिक स्टुडंट फ्रंट अशी संघटना आहे. या संघटनेनं केलेलं एक आंदोलन, आणि हाच प्रश्न घेऊन जातोय मी राजीव सातव यांच्याकडे. राजीव सातव एखाद्या विद्यापीठामधल्या अत्यंत छोट्या, हा शब्द माझा नाही आहे, तिथल्याच अध्यक्षाचा आहे, अत्यंत छोट्या संघटनेनं केलेलं आंदोलन, त्याच्या अध्यक्षाला झालेली अटक, आणि याच्याकरता एका राष्ट्रीय पक्षाचा उपाध्यक्ष तिकडे जातो आणि विधानं करतो. नेमकं काय चाललंय? का जातात तुमचे उपाध्यक्ष? एवढ्या छोट्याशा घटनेसाठी त्यांना जावंसं का वाटतं? आणि ह्या प्रश्नावरून भारतामध्ये उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा गाजून पुन्हा संसदेवर बहिष्कार टाकला जाणार नाही, कशावरून? सर, याची सुरुवात जर करायची झाली तर ती पुण्यापासून करावी लागेल. पुण्यामध्ये FTIचं जे आंदोलन होतं तेही असंच छोटं असं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये सरकारनं लक्ष द्यायची भूमिका कधी घेतली नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं असेल तर IIT मद्रासमध्ये असाच प्रकार झाला. मधल्या काळामध्ये हैदराबादमध्ये रोहितचं प्रकरण झालं, त्याच्यामध्ये सुद्धा सरकारकडनं कुठलाही रिस्पॉन्स झालेला नाही. हा केवळ एक घटना म्हणून याच्याकडे पाहता येणार नाही. सरकारला शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं सरकार अपयशी ठरत आहे त्या सगळ्या घटनांचा हा परिपाक, या दृष्टिकोनातून या सगळ्या घटनांकडे पाहावं लागेल. आणि भारत विरोधी घोषणा देणं याचा निषेध आम्ही केलेला आहे. याच्या संपूर्णपणे विरोधात आहोत. त्याच्या विरोधात कारवाई 100 नाही 500% झाली पाहिजे. राजीव सातव आपल्या उपाध्यक्षांची तिथली वक्तव्य, राजीव सातव हिअर मी आउट, आपल्या उपाध्यक्षांची तिथली वक्तव्य आहेत, आपल्या उपाध्यक्षांची तिथली वक्तव्य आहेत, ती वक्तव्य लक्षात घेता ती वक्तव्य तिथल्या दिलेल्या घोषणांच्या विरोधात होती असं अजिबात वाटत नाही. आपल्या पक्षाचे इतर अनेक प्रवक्ते येऊन गेले, त्यांनी जी वक्तव्य केली ती, तिथे जे आंदोलन झालं, अफजल गुरुबद्दल जे बोललं गेलं त्याच्या विरोधात होती असं का वाटत नाही? अफजल गुरुला फाशी ही युपीएच्या काळात दिल्या गेलेली आहे, पहिली गोष्ट. दुसरं नाही, 2 मिनिटं, आता पहिलं माझं ऐकून घ्या, नंतर तुमचे प्रश्न विचारा. दुसरा, ज्या पद्धतीनं
भारत विरोधी घोषणा झाल्या, त्याचा आम्ही निषेध मागेही केला, आजही करतोय आणि पुढेही करणार आहोत. परंतु चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायची, काहीतरी कोणावर तरी आरोप ठेवायचा, हे चालू शकणार नाही. जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. परंतु आम्ही सांगेल तोच दोषी, आम्ही सांगेल तोच आरोपी, असं चालू शकत नाही. रोहितच्या प्रकरणामध्ये तो दलित आहे का दलित नाही याच्यावर शब्द छल करण्यामध्ये या सरकारला इंटरेस्ट होता. रोहितच्या प्रकरणातून लक्ष वळवण्याचा हा कुठेतरी प्रयत्न सुद्धा मला दिसतोय. राजीव सातव, तुम्ही चोर सोडून संन्याशाला असं म्हटलेलं आहे, याचा अर्थ कन्हैया कुमार हा संन्याशी आहे, तो निर्दोष आहे, एका निर्दोषी माणसाला अटक केली आहे असा आपला दावा आहे. राजीव सातव, असं सर मला अजिबात म्हणायचं नाहीये. उदय सर, मला असं अजिबात म्हणायचं नाहीये. मी कन्हैया कुमार हा शब्द सुद्धा वापरला नाही. मग संन्याशी कोण? संन्याशाला मग संन्याशी कोण? चोर कोण असेल तर सर ऐका, सर ऐका सर माझा ऐका. मनुकुमार शर्मा या माणसानं नथुराम गोडसेचा बलिदान दिवस साजरा केला, त्याच्या विरोधात तुम्हाला एक FIR करायला वेळ मिळाला नाही का? आजही महात्मा गांधींचा ज्यांनी खून केला त्याचा बलिदान दिवस या देशात साजरा होतो, त्या संदर्भात चर्चा अजिबात भाजपाकडनं केली जात नाही. अहो, एवढ्या राष्ट्रवादाचे ह्या गोष्टी करतात. मागच्या 1 वर्षापासून 10 महिन्यापासून जम्मू राजीव सातव, काश्मीरमध्ये ज्या पद्धतीनं बरोबर सत्ता भोगत आहेत. राजीव सातव, पाठिंबा आहे, राजीव सातव, छुपा पाठिंबा, राजीव सातव, सत्ता भोगतात. हिअर मी आउट. राजीव सातव, हिअर मी आउट, प्लीज ऐका माझं. मनु शर्माचं कृत्य हे जेवढं निंदनीय, त्याचं समर्थन करता येणं शक्य नाही, तेवढंच कन्हैया कुमारचंही करता येणार नाही असं आपल्याला वाटत नाही का राजीव सातव? कन्हैया कुमारचं आम्ही समर्थन सर करत नाही आहोत. सर पुन्हा एकदा, कन्हैया कुमारचं समर्थन आम्ही करत नाही आहोत. आमची पूर्ण स्पष्ट भूमिका आहे, जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. उदय सर, एक मिनिट ऐकून घ्या. हे त्याच्यामध्ये एक तथ्य चुकीचं आहे की कन्हैया कुमारने हे वक्तव्य अफजल गुरुच्या बाबतीत किंवा भारत विरोधी घोषणा त्यांना केलेलं नाहीये. त्यांनी जे भाषण केलेलं आहे त्याच्यामध्ये की भारतीय संविधानचा मी सपोर्ट करतो आणि भारतीय संविधानाला मी मानतो, हे कन्हैया कुमारचं वक्तव्य आहे. ज्यांनी वक्तव्य केलं आहे तुम्ही त्यांच्या मागे जा, त्यांना तुम्ही गजाआड करा. आणि अगेन सर्वात मोठी प्रश्न आहे की हा चर्चेचा विषय आहे की डिबेट पुन्हा पुढे चाललेली गेली आहे की अफजल मागे राहिला आहे. मनीष दाभाडे, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.